तर नमस्कार मित्रांनो, तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. भावांनो, आज आपण वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ फुल स्क्रीनमध्ये काइनमास्टरमध्ये बनवणार आहोत. भावांनो, याची प्रोजेक्ट फाईल तुम्हाला दिली आहे. या प्रोजेक्ट फाईलला 2 स्टेपमध्ये पासवर्ड हा बोलून सांगितलेला आहे. तर कोणीही व्हिडिओ स्किप करू नका. भावांनो, यामध्ये जर आधी कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर या आधीचा एक व्हिडिओ बघा. त्यामध्ये 5+ PLP फाईल दिल्या आहेत. त्या PLP फाईलचा या व्हिडिओमध्ये आपण वापर करणार आहोत. तर त्यासाठी पार्ट 1 हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तर तिथं जाऊन नक्की बघा. भावांनो, व्हिडिओचा डेमो बघून तुम्हाला समजलंच असेल. जर भावांनो आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भावांनो, जर आपल्या टेलिग्राम ग्रुपला कोण जॉईन झालं नसेल तर टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, कारण तिथं आपण आपले नवीन अपडेट्स देत असतो. आणि आपल्या इंस्टाग्रामला कोणी फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा. तिथं आपण आपले अपडेट्स वगैरे देत असतो. जर काय अडचण असेल तर आपल्या इंस्टाला तुम्ही मला मेसेज करू शकता. तर भावांनो, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपण काइनमास्टर ओपन करून घ्यायचं आहे. काइनमास्टर ओपन करून घेतल्यानंतर या क्रिएट न्यू म्हणजे या प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपण रेशिओ हा 9:16 हा सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे 9:16 केल्यामुळं हा फुल स्क्रीनमध्ये व्हिडिओ तयार होणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे भावांनो, त्यानंतर इथं पाहू शकता आपण एक बॅकग्राऊंडसाठी व्हिडिओ घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बॅकग्राऊंड व्हिडिओ घ्यायचा आहे. भावना, अशा तऱ्हेने हा बॅकग्राऊंड व्हिडिओ आपण 35 सेकंदाचा घेतलेला आहे. त्यानंतर काय करायचं आहे, एक सेटिंग करायचं आपल्याला. त्या सेटिंगच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर एडिटिंग यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथं टाईम ड्युरेशन तुम्हाला दिसेल. म्हणजे जे आपण फोटो ॲड करणार आहोत त्याची टाईम ड्युरेशन ही आपण 6 सेकंद ठेवायची आहे. म्हणजे यापुढे जर आपण फोटो ॲड केले तर हे 6 सेकंदाचे सर्व फोटो ॲड होतील. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, आपण एक एक फोटो ॲड करून घेणार आहोत. तर लेअरच्या ऑप्शनवर जायचं आहे. इथं मीडियावर जायचं आहे. मीडियावर गेल्यानंतर इथं जे तुम्ही इमेज वगैरे बनवले ते आपण ॲड करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहू शकता की आपल्या गणपती बाप्पांची आणि ससनी आणि मंत्रे याची PNG आपण ॲड केलेली आहे. तर त्याची स्क्रीन साईज ही स्पीड टू स्क्रीन करून घ्यायची आहे. म्हणजे त्यावर क्लिक केल्यानंतर इथं बघू फुल स्क्रीन होऊन जाईल. अशा पद्धतीने सर्व आपल्याला फोटो एक एक ॲड करणार आहोत. तर चला दुसरं आपण PNG ॲड करणार आहोत. तर यामध्ये बघू शकता गायत्री आणि हे नवरी मुलीचं नाव गायत्री आहे, नवऱ्या मुलाचं नाव योगेश आहे. हे आपण ॲड केलेलं आहे. इथं पाहू शकता प्रत्येक PNG हे स्प्लिट टू फुल स्क्रीन करून घ्यायचे आहे. म्हणजे व्हिडिओला काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर असे प्रत्येक फोटो हे आपण ॲड करणार आहोत. चला तर आपण प्रत्येक फोटो ॲड करून घेऊया. तोपर्यंत भावांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भावांनो, अशाच प्रकारचे आपण नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. जर तुम्हाला काय अडचण वगैरे असेल तर मला इंस्टाग्रामला वगैरे तुम्ही मेसेज करू शकता. भावांनो, अशाच प्रकारचे वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ वगैरे सर्व आपल्या चॅनलवर भरपूर आलेले आहे. तर तिथं तुम्ही जाऊन पाहू शकता. भावांनो, फुल असे कडक आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. तरी आपल्या चॅनलवर नवीन कोणाला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण भावांनो, तुम्हाला कमी वेळात मी प्रोजेक्ट फाईल वगैरे देत असतो. तर व्हिडिओ आपला कोणीही स्किप करत जाऊ नका, पूर्ण व्हिडिओ बघत जावा. त्यामुळे तुम्हाला समजेल की व्हिडिओ कसा बनवला आहे. भावांनो, अशा पद्धतीने हे सर्व आपण इमेजेस लावलेले आहेत. तुम्ही पाहू शकता प्रत्येक इमेजेस आपण लावलेले आहेत. फुल साईजमध्ये स्क्रीन करून घेतलेले आहे. पाहू शकता प्रत्येक इमेजेस. त्यानंतर आपल्याला एक यामध्ये ओव्हरले इफेक्ट ॲड करायचा आहे. तोही आपण ओव्हरले इफेक्ट ॲड करणार आहोत. त्यासाठी आपण काय करायचं आहे, ओव्हरले इफेक्ट ॲड करणार आहोत.
पाहू शकता आपण इथं ओव्हरले इफेक्ट ॲड करणार आहोत. याची स्क्रीन आहे हे आपण रोटेशन करून घेऊया आणि इथं बघू शकता यामध्ये ऑप्शन दिसेल इथं फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर त्यानंतर याचा ब्लेंडिंग मोड चेंज करायचा आहे. ब्लेंडिंग मोड हा आपण स्क्रीन करणार आहोत. बघू शकता अशा प्रकारे स्क्रीन केला आहे. थोडा त्याचा ब्लेंडिंग आहे हे ऑपेसिटी आपण कमी करणार आहोत. अशा पद्धतीने आपण कमी करणार आहे. त्यानंतर जो राहिलेला पार्ट आहे तो आपण एक्स्ट्रा हा कट करून घ्यायचा आहे. जो आपल्या व्हिडिओमध्ये लागणार आहे एवढंच ठेवणार आहोत. अशा पद्धतीने झाल्यानंतर यामध्ये आपण एक थोडंसं ओव्हरले पार्टिकल देणार आहोत. तुम्ही पाहू शकता. आता पार्टिकल कसं ॲड करायचं आहे तेही तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मीडियामध्ये जायचं आहे आणि जे मी तुम्हाला पार्टिकल दिले प्रोजेक्ट फाईल दिले त्याच्यामध्ये ॲड असते, त्यामुळे तुम्हाला त्याची काही गरज लागणार आहे. फक्त चेंजेस वगैरे करायचे आहेत तुम्हाला. तर आपण ॲड करून घेणार आहोत. चला एक मिनिट. आपण सर्व पार्टिकल्स हे ॲड करून घेणार आहोत. सॉरी, या पार्टिकलमध्ये तुम्हाला दाखवतो. सर्व पार्टिकल हे आपण ॲड करणार आहोत. एक मिनिट आपण बघूया कोणता पार्टिकल्स वगैरे आला. हां पाहू ना, अशा पद्धतीने हा पार्टिकलचा व्हिडिओ आलेला आहे. त्यानंतर आपले जे फोटोची साईज आहे तेवढीच आपण साईज ठेवायची आणि बाकीचा पार्ट हा आपण ट्रिम करून घेणार आहोत. आणि याची ऑपेसिटी आपण स्क्रीन करून घेणार आहोत. म्हणजे ब्लेंडिंग मोड हा स्क्रीन करून घेणार. त्यासाठी ब्लेंडिंग मोडवर जायचं आहे आणि इथं स्क्रीन यावर क्लिक करायचं आहे. त्यामुळे तुमचा जे ओव्हरले इफेक्ट आहे पार्टिकलचा ते एकदम खतरनाक दिसून येईल. तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीनं ओव्हरले इफेक्ट तुमच्या त्या नावाच्यावर लावायचं आहे. नावाच्यावर आपण ॲड करणार आहोत. पाहून हा पार्टिकल व्हिडिओ हा प्रत्येक आपण लेअरला ॲड करणार आहोत. त्यासाठी आपण डुप्लिकेटवर क्लिक करायचं आहे आणि डुप्लिकेट क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा तुमचा डुप्लिकेट येईल. त्यानंतर काय करायचं आहे, त्यानंतर हा जो पार्ट आहे तो इथं ॲड करणार आहोत. त्यानंतर तुम्ही अशा बघू शकता ॲड केलेला आहे. त्यानंतर इथं जो पार्टिकल आहे हे आपण नवरी मुलीच्या नावावर आणि नवऱ्या मुलाच्या नावावर आपण ॲड करणार आहोत. तर भावानं सर्व आपण जे व्हिडिओ आहे ते आपण ॲड करणार आहोत पार्टिकलचे. तर पाहू शकता अशा पद्धतीने सर्व व्हिडिओला हा इफेक्ट आपण लावून घेणार आहोत. तर चला मी पटपट लावून घेतो. तोपर्यंत जर भावानं आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या इंस्टाग्रामला कोणी फॉलो केलं नसेल तर आपल्या इंस्टाग्रामला पण फॉलो करा. तिथं आपण आपले अपडेट देत असतो. भावानं मला व्हिडिओ कसा आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भावानं हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करत जावा. म्हणजे प्रत्येकाला जे नवीन एडिटर वगैरे आहेत त्यांना बनवण्यास सोपा जाईल. भावानं अशाच प्रकारचे आपण बॅनर डिझाईन, लग्न इन्व्हिटेशन व्हिडिओ सर्व बनवत असतो. भावानं जर तुम्हाला कोणाची ऑर्डर जर कोणाला बनवायचं असेल तर मला कॉल करू शकता. मी तुम्हाला नंबर हा माझ्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिला आहे. तर तिथं तुम्ही जाऊन व्हॉट्सअपला मला मेसेज करू शकता. भावानो अशा पद्धतीने सर्व आपण ओव्हरले इफेक्ट लावलेले आहेत. पाहू शकता. तर भावानो पहिला पासवर्ड आहे 2929. भावानो दुसरा पासवर्डसाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. भावानो अशाच प्रकारचे आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला
विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भावांनो, यानंतरचा आपण व्हिडिओ बाकीचा ट्रान्झॅक्शन वगैरे इफेक्ट आपण हे आपल्या फिल्मोरा ॲपमध्ये ॲड करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कोणीही स्किप करू नका, कारण फिल्मोरा ॲपमध्ये जे ट्रान्झॅक्शन इफेक्ट मी दिले आहेत ते तुम्हाला समजले पाहिजे. भावांनो, त्यानंतर ॲरोवर क्लिक करायचं आहे. ॲरोवर क्लिक केल्यानंतर इथं आपण व्हिडिओ आपला सेव्ह करायचा आहे. भावांनो, अशा पद्धतीने तुमचा हा व्हिडिओ पूर्ण सेव्ह होईल. भावांनो, यामध्ये तुम्हाला जी साईज पाहिजे, व्हिडिओची क्वालिटी पाहिजे, ते तुम्ही तुमच्या साईजनुसार तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. भावांनो, अशा पद्धतीने जर तुम्हाला हे काइनमास्टर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामवर दिलेलं आहे आणि फिल्मोरा पण ॲप जर पाहिजे असेल तर तेही आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिले आहे. तर तिथं टेलिग्राम ग्रुपला नक्की जॉईन व्हा. भावांनो, अशा पद्धतीनं आपला हा व्हिडिओ सेव्ह झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला परत फिल्मोरा हे ॲप आपण ओपन करणार आहोत. फिल्मोरा ॲप ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता आपण जो व्हिडिओ बनवलेला आहे तो आपण ॲड करणार आहोत. अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ बघू शकता पूर्ण आपण ॲड केलेला आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये ट्रान्झॅक्शन इफेक्ट देण्यात येणार आहे. त्यासाठी आपण काय करायचं, जे आपण पिंजेचं टाईम ड्युरेशन ठेवले हे 6 सेकंद ठेवले, त्यासाठी आपण 6 सेकंदावर आपण एक कट मारणार आहोत. त्यासाठी बघू शकता अशा पद्धतीने सर्व 6 सेकंदावर कट मारायचे. बघू शकता स्प्लिट करायचं आहे मध्ये. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता कट मारायचे. त्यानंतर इथं मधल्या ह्याच्यावर यायचं आहे, पेन्सिलच्या आयकॉनवर यायचं आहे. त्यानंतर आपण आता इफेक्ट ॲड करणार ट्रान्झॅक्शन इफेक्ट. त्यासाठी आपण हे बघू शकता खाली सर्व इफेक्ट आहेत. त्यामध्ये तुम्हाला दुसरे द्यायचे असेल तेही तुम्ही ॲड करू शकता. अशा पद्धतीनं सर्व इफेक्ट वगैरे ॲड करू शकता. तर मी जो वापरला आहे ते तुम्हाला सांगतो. झूममध्ये जायचे. झूममध्ये गेल्यानंतर इथं बघू शकता अशा पद्धतीने एक ट्रान्झॅक्शन इफेक्ट आहे. मी हा सर्वांना देणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, याचे टाईम ड्युरेशन ते 1.5 सेकंद ठेवणार आहोत. त्यानंतर अप्लाय टू ऑल यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर काय होईल भावांनो, तर हा इफेक्ट हा सर्वांना ॲड होईल. तुम्ही पाहू शकता सर्वांना ॲड झालेला आहे अशा पद्धतीने. त्यानंतर तुम्ही इथं ॲड म्युझिकवर जायचं आहे. ॲड म्युझिक गेल्यानंतर इथं आपण एक सॉन्ग घेणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने आपण एक सॉन्ग लावलेलं आहे. बघू शकता भावांनो, हे सॉन्ग लावल्यानंतर काय करायचं, तुम्हाला हा व्हिडिओ सेव्ह करायचा आहे. सेव्ह करण्यासाठी काय करायचं, एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला जी साईज पाहिजे ती साईजवर क्लिक करायचं आहे. ज्या क्वालिटीवर क्लिक करायचं आहे 1080 किंवा 2K 4K तुम्हाला पाहिजे ती व्हिडिओची क्वालिटी ठेवायची आहे. त्यानंतर प्रो एक्सपोर्ट यावर क्लिक करायचं आहे. भावांनो, आपला दुसरा पासवर्ड आहे 24 भावांनो, हे दोन्ही पासवर्ड हे एकत्र करून टाकायचे आहेत. कोणीही स्पेस द्यायचा नाही. भावांनो, पासवर्ड हा व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलून सांगितलेला आहे, तरी व्हिडिओ कोणी स्किप करत जाऊ नका. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.